तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी विशाल पाटील आपलं डिजिटल स्टोअर डॉट इन या ई लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये मी स्वागत करतोय. तर मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्झिशन इफेक्ट बघत होतो, तर परत तेच बघतोय. तर काय करायचं, मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला दोन व्हिडिओच्या मध्ये इथं क्लिक करायचं आहे. दोन व्हिडिओच्या मध्ये इथं क्लिक केल्यानंतर दोन व्हिडिओच्या इथं मध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी इथं ऑटोमॅटिक ट्रान्झिशन इफेक्ट ओपन होतोय बघा. ज्या वेळेला आपण दोन व्हिडिओच्या मध्ये इथं क्लिक करतोय, म्हणजे काय करायचं बघा, ज्या वेळेला आपण दोन व्हिडिओच्या मध्ये आपण क्लिक करतोय, तर त्यावेळेला इथे यायचं आहे. या ठिकाणी इथं ट्रान्झिशन इफेक्ट इथं क्लिक करायचा आहे. इथं डिझॉल्व इफेक्ट दिलाय, स्लाइड इफेक्ट दिलाय, सर्कल इफेक्ट दिलाय, कलर इफेक्ट कलर वाईप आहे, लाईन इफेक्ट आहे, स्टॅक इफेक्ट आहे, फ्लो इफेक्ट आहे, मॅच इफेक्ट आहे, चोप इफेक्ट आहे. समजा डिझॉल्व इफेक्ट दिला तर त्याचं स्पीड किती पाहिजे किंवा काय पाहिजे, म्हणजे काय की दोन व्हिडिओ चेंज होताना, म्हणजे एक व्हिडिओ चेंज होऊन दुसरा व्हिडिओ प्ले होत असताना तो व्हिडिओ कसा बदलला पाहिजे बघा. आता या ठिकाणी ती उभी लाईन इथं पुढे चाललेली आहे बघा. डिझॉल्व इफेक्ट कसा चेंज होतो, तो डिझॉल्व इफेक्ट चेंज झालेला दिसेल. त्याचं स्पीडही तुम्ही कमी जास्त करू शकताय. या ठिकाणी इथं ड्युरेशन दिलेलं आहे. त्यानंतर आता सपोज करा सर्कल इफेक्ट द्यायचा आहे, तर सर्कल इफेक्ट दिला तर मग ते आउट इफेक्ट पाहिजे का इन इफेक्ट पाहिजे. त्यानंतर सपोज करा त्याचं जर तुम्ही ड्युरेशन वाढवलं तर काय होतं बघू. हा दिला तर स्लो एकदम येतं. परत हा ॲनिमेशन इफेक्ट कमी केला तर काय होतं, तर ते जरा थोडंसं फास्ट होऊन जातं. कलर इफेक्ट आहे तर कलर इफेक्ट देऊ शकताय. हे कलरही मित्रांनो तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे काय करू शकताय, चेंज करू शकताय बघा. आता या ठिकाणी वेगवेगळे कलर दिलेले आहेत, तर तुम्हाला कोणता कलर पाहिजे बघा. या ठिकाणी कलर चेंज झालेला दिसेल. म्हणजे कलर इफेक्ट मध्ये सुद्धा कलर इफेक्ट आपल्याला कलर वाईप मिळून गेला. मग त्याचं जी दिशा आहे ती दिशा तुम्हाला कशी पाहिजे किंवा काय पाहिजे तर तेही तुम्ही ठरवू शकताय. त्यानंतर त्याचं स्पीड कमी जास्त करायचं आहे, किती स्पीडअप मध्ये ते बसलं पाहिजे बघा, तर तेही तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे ठरवू शकताय. त्यानंतर लाईन इफेक्ट दिलेला आहे. लाईन इफेक्टही तुम्हाला कोणता द्यायचा आहे किंवा काय करायचं आहे तेही ठरवू शकताय. लाईन इफेक्ट दिल्यानंतर परत त्याचं ड्युरेशन ही किती करायचं आहे बघा, किती ते स्पीड ठेवायचं आहे, कशा पद्धतीने ठेवायचा. हा लाईन इफेक्ट दिलेला आहे, लाईन वाईप दिलेला आहे. परत त्याचं ड्युरेशन सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. अगदी चांगल्या प्रकारे. म्हणजे दोन व्हिडिओच्या मध्ये, म्हणजे एक व्हिडिओ चेंज होऊन दुसरा व्हिडिओ प्ले होताना किंवा पहिला व्हिडिओ प्ले झाल्यानंतर दुसरा व्हिडिओ प्ले होताना, दुसरा व्हिडिओ बदलत असताना, पहिला व्हिडिओ चेंज होत असताना, त्या दोन व्हिडिओच्या मध्ये तुम्ही कोणता इफेक्ट देणार आहे त्याला ट्रान्झिशन इफेक्ट म्हणतात. त्यानंतर मॅच मूव्ह इफेक्ट दिलेला आहे, त्याचं ड्युरेशन तुम्हाला ठरवता येतं. फ्लो इफेक्ट दिलेला आहे, तर फ्लो इफेक्ट मध्ये जर आपण आलो तर त्याच्यामध्ये परत वेगवेगळ्या प्रकारचे डिरेक्शन दिलेले आहेत. परत त्याचं स्पीड तुम्ही, त्याचं ॲनिमेशन ड्युरेशन तुम्ही त्याचं किती ठेवणार आहे तर तेही तुम्ही मित्रांनो ठरवू शकताय. त्यानंतर स्टॅक इफेक्ट दिला तर स्टॅक इफेक्टही दिलेला आहे. त्याचं ॲनिमेशन स्पीड किती ठेवणार आहे तर तेही तुम्ही ठरवू शकताय. त्याची दिशाही तुम्ही मित्रांनो अगदी चांगल्या प्रकारे ठरवू शकताय. म्हणजे असे वेगवेगळे ट्रान्झिशन इफेक्ट. इथं चोप इफेक्ट दिलेला आहे, चोप इफेक्ट ठरवू शकताय. कुठल्या बाजूकडून तो चोप इफेक्ट पडला पाहिजे तर तेही ठरवू शकतो आपण. त्यानंतर परत इथं ओरिजिन इफेक्ट ही तुम्हाला त्याचा ठरवता येतो. अशा प्रकारे इतके चांगले इफेक्ट द्यायचा प्रयत्न केलेला आहे. मग डिझॉल्व इफेक्ट असेल, स्लाइड इफेक्ट असेल, सर्कल इफेक्ट असेल, कलर वाईप इफेक्ट असेल, लाईन इफेक्ट असेल, मॅच अँड मूव्ह इफेक्ट असेल, मूव्ह इफेक्ट असेल, स्टॅक इफेक्ट असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट इथं द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण वेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन इफेक्ट, म्हणजे दोन व्हिडिओच्या मध्ये इथं आल्यानंतर कोणता ट्रान्झॅक्शन इफेक्ट द्यायचा तर ते आपण ठरवू शकतो अगदी चांगल्या प्रकारे. मग सपोज करा आता मी या दोन व्हिडिओच्या मध्ये हा ट्रान्झॅक्शन इफेक्ट दिला, स्लाइड इफेक्ट दिला, आणि या दोन व्हिडिओच्या मध्ये मी या ठिकाणी सपोज करा मित्रांनो कोणता इफेक्ट दिला, डिझॉल्व इफेक्ट दिला. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ट्रान्झॅक्शन इफेक्ट ही खूप छान प्रकारे तिथं आपल्याला काय करता येतोय, देता येतोय. अशा प्रकारे आपण व्हिडिओ अपलोड करून ट्रान्झॅक्शन इफेक्ट आपण बघितलेले आहेत. मी परत एकदा सांगेन, ट्रान्झॅक्शन इफेक्ट देत असताना दोन व्हिडिओच्या मध्ये फक्त आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथं आपल्याला ट्रान्झॅक्शन इफेक्टचा इथं ऑप्शन भेटतो. याच्यामध्ये इथं फक्त मित्रांनो इथं क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर हा ट्रान्झॅक्शन इफेक्ट ऑटोमॅटिक ऑप्शन ओपन होतो. ज्यातला तुम्हाला जो द्यायचा आहे तो द्या. बाकीचे ऑप्शन आपण शिकलेले आहोत, त्या सेटिंगचे ऑप्शन आपल्याला चांगल्या प्रकारे तिथे द्यायचे आहेत बघा. या ठिकाणी इथं फक्त क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तिथं ट्रान्झॅक्शन इफेक्ट द्यायचा आहे. सपोज करा या दोन व्हिडिओच्या मध्ये मला एखादा नवीन व्हिडिओ ऍड करायचा आहे, तर इथं क्लिक करा आणि या ठिकाणी इथं तुम्ही ऍड पेज म्हणू शकताय.
आणि या ठिकाणी परत इथं क्लिक केल्यानंतर अपलोडमध्ये या. अपलोडमध्ये आल्यानंतर मग तुम्हाला कोणता व्हिडिओ तुमचा अपलोड करायचा आहे तर तो व्हिडिओ आपण त्या 2 व्हिडिओच्या मध्ये काय करू शकतोय, ओपन करून अपलोड केलं. सपोज करा हा व्हिडिओ द्यायचा आहे तर तो व्हिडिओ त्या 2 व्हिडिओच्या मध्ये काय केलेला आहे, ऍड केलेला आहे. ओके, बघा आता या ठिकाणी तो व्हिडिओ काय केला, सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर इथं क्लिक अँड ड्रॅग करून इथं तो खाली आणला. अशा प्रकारे तो व्हिडिओ काय केला आपण सिलेक्ट करून तो 2 व्हिडिओच्या मध्ये आपण बसवलेला आहे. त्यानंतर आता या ठिकाणी इथं ट्रिम नावाचा एक ऑप्शन आपल्याला दिसतो. ओके, काय आहे बघूया आपण. हा ट्रिम नावाचा ऑप्शन खूप इंटरेस्टिंग आहे, खूप छान आहे. ट्रिम नावाचा ऑप्शन काय करायचा आहे बघा आता कशा पद्धतीनं तो ट्रिम करायचा. तो व्हिडिओ काय केला, सिलेक्ट केला. बघा व्हिडिओ काय केला, सिलेक्ट केलेला आहे आणि या ठिकाणी बघूया आपण तो ऑप्शन. बघा आता व्हिडिओ काय केला, सिलेक्ट केला. ओके, तर काय करायचं आहे, ट्रिम नावाचा ऑप्शन आपल्याला शिकायचा आहे. म्हणजे 2 व्हिडिओच्या मधला म्हणजे एक व्हिडिओ आहे समजा त्यामध्ये काहीतरी चुकलेला आहे त्यातला कट करायचा आपल्याला पार्ट. तर तो व्हिडिओ सिलेक्ट करा. या ठिकाणी इथं ट्रिम म्हटलेला आहे. ओके, म्हणजे हाच व्हिडिओ आता मित्रांनो मी सिलेक्ट केलाय. इथं ट्रिम म्हटलेला आहे. आता ट्रिम म्हटल्यानंतर काय करायला लागेल, हा व्हिडिओ आपल्याला प्ले करावा लागेल. सपोज करा प्ले केला. तर आता मला काय करायचं आहे, इथूनचा एवढा पार्ट सुरुवातीचा नको आहे मित्रांनो. कुठंपर्यंत नको आहे तर इथंपर्यंत नको आहे. तर तेवढाच व्हिडिओ काय केला मी ट्रिम केला. त्यानंतर इथून इथंपर्यंतचा एवढा मित्रांनो व्हिडिओ नको आहे तर तेवढा व्हिडिओ काय केला मी ट्रिम केला. म्हणजे मला एंडिंगचाही पार्ट आता समजा एवढा नको आहे तर एवढा मी काढला आणि या ठिकाणी इथून एवढा सुरुवातीचा नको आहे तर एवढा पार्ट मी इथं काढला आणि या ठिकाणी इथं काय म्हणलं मी, डन म्हणलं. म्हणजे तो व्हिडिओ मला ट्रिम करता येतोय. परत समजा मी सिलेक्ट केलं आणि सिलेक्ट करून मी इथं थांबवलं. इथं थांबवल्यानंतर आता या ठिकाणी जर मी इथं आलो म्हणजे काय की सुरुवातीचा पार्ट आपल्याला नको आहे, सुरुवातीचा काढू शकतोय. शेवटचा नको आहे तर शेवटचा काढू शकतोय आणि फक्त इथं डन म्हणायचं आहे. अशा प्रकारे व्हिडिओचा एंडिंगचा आणि व्हिडिओच्या सुरुवातीचा पार्ट आपण चांगल्या प्रकारे काढू शकतो. समजा व्हिडिओची पोझिशन बदलायची आहे, पोझिशन चेंज करू शकताय. तो व्हिडिओ या बाजूला घ्यायचा आहे तर इथं घेऊ शकताय. तो व्हिडिओ नकोच आहे तर सिलेक्ट करून आपण काय करू शकतोय, डिलीट करू शकतोय. अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओला ट्रान्झॅक्शन इफेक्ट देणं, 2 व्हिडिओच्या मध्ये वेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहेत ते कसे द्यायचे ते बघितलं. प्लस व्हिडिओ सुरुवातीला कट करायचा आहे, एंडिंगला कट करायचा आहे तेही बघितलं. नवीन व्हिडिओ कसा ऍड करायचा, नवीन स्लाइड कशी ऍड करायची आणि त्याची पोझिशन कशी चेंज करायची, ते डिलीट करायचं हेही बघितलं. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशाच अजून आपल्याला गोष्टी शिकायच्या आहेत. तुर्तास आज आपण इथंच थांबतोय.